एका क्षणासाठी वाटलं पँगॉंग लेकच आहे, पण नाही. ही आहे आपली सह्याद्री, आपलं महाराष्ट्र. ये पहाड़ सदियों से यही है और आगे भी रहेंगे. इन्हें कोई जल्दी नहीं, पण आपल्याला आहे आयुष्य जगायचे. सपने हम सब देखते हैं, पर उन्हें जीना अक्सर भूल जाते हैं. आपण फक्त प्लॅन करतो, पण जगायचं राहून जातं. तो ये सोलो नाइट मोटर कैंपिंग का सफ़र बस एक छोटी सी याद है रुक कर जीने की. हॅलो दोस्तों आणि माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन सुंदर प्रवासात. आज मी निघालो आहे सोलो नाईट कॅम्पिंगसाठी, मनाला थोडं शांत करायला आणि स्वतःला भेटायला. अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक, सब्सक्राइब और शेयर ज़रूर करना आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. लोकेशन पर पहुंचते ही बैक वाटर के पास एक शांत सी जगह मिल गई. जागा पाहिली आणि वाटलं बस आजची रात्र इथेच. टेंट लगाया, टार्प सेट किया, पण हवा इतकी जोरात होती की प्रत्येक नॉट बांधायला स्ट्रगल चालू होता. कसं बसं सेटअप कंप्लीट केला आणि मग हळूहळू वारा पण शांत व्हायला लागला. जणू निसर्ग साथ देत होता. हलकीशी रोशनी आणि छोटासा माझा कॅम्प तयार झाला. सोलो ट्रॅव्हल करणाऱ्यांनी नक्की लाईक करा. थोड्या वेळाने सिंपल डिनर आणि मग खरी जादू सुरू झाली. वर मोकळं आकाश, चमकणारे तारे आणि बाजूला वाहणारं पाणी. तो आवाज म्हणजे खरंच मनाला शांत करणारा. तुम्ही असा अनुभव घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या सगळ्या शांततेत कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी लवकर डोळे उघडले, टेंट बाहेर आलो आणि समोर उगवता सूर्य. एका क्षणासाठी वाटलं पँगॉंग लेकच आहे, पण नाही. ही आहे आपली सह्याद्री, आपलं महाराष्ट्र, जिथं प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नवीन रूप दाखवतो. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्म घेणं हे खरंच भाग्य आहे.
अजून असे व्हिडिओ पाहिजेत का जरूर सांगा. लवकरच भेटूया अशाच एका भन्नाट प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.